विद्यार्थी मित्रांनो, बायोलॉजी विथ केचकर सर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सर्वांचं एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, बायोलॉजी चॅप्टर 6 प्लांट वॉटर रिलेशन यामधलं ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर बाय रूट फ्रॉम सॉइल कशा पद्धतीने होते, तर याचे एकूण 3 प्रोसेस आहे, इम्बिबिशन, डिफ्युजन अँड ऑस्मोसिस। तर त्यापैकी इम्बिबिशन याबद्दल आपण माहिती याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे आणि ते बायोलॉजी विथ केचकर सर या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे, ती तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। विद्यार्थी मित्रांनो, आज जो आपण पार्ट स्टडी करणार आहोत तो आहे डिफ्युजन। आता डिफ्युजन मीन्स डिस्पर्स। डिफ्युजनचा अर्थ काय होते? डिफ्युजन म्हणजे डिस्पर्स मीन्स स्प्रेड आउट, पसरणे। डिफ्युजन मीन्स डिस्पर्स। व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ डिफ्युजन? मग आता डिफ्युजनची डेफिनेशन नेमकी कोणती आहे? द मूवमेंट ऑफ आयन ॲटम मॉलिक्यूल। मूवमेंट मीन्स हालचाल। द मूवमेंट ऑफ आयन ॲटम मॉलिक्यूल्स from region of their higher concentration to region of lower concentration. आयन ॲटम मॉलिक्यूल यांची मूवमेंट तर त्यांच्या हाय रिजन मधून त्यांच्या लो रिजन मध्ये जी काय यांची मूवमेंट होणार आहे, यांची जी काय हालचाल होणार आहे त्याला आपण डिफ्युजन असं आपण म्हणतो। द मूवमेंट ऑफ आयन ॲटम molecule from region of their high concentration to region of their low concentration. आयन ॲटम मॉलिक्यूल यांची जर मूवमेंट त्यांच्याच रिजन मध्ये, ज्या रिजन मध्ये त्यांचं प्रमाण जास्त आहे त्या रिजन मधून ज्या रिजन मध्ये यांचं प्रमाण कमी आहे या ठिकाणी जर यांची मूवमेंट होत असेल तर त्याला आपण डिफ्युजन असं आपण म्हणतो। फॉर एक्झाम्पल बघा, या ठिकाणी वॉटरचं एक आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे। तर या ठिकाणी टँक ए आहे आणि टँक बी आहे। इन टँक ए देयर इज द हाय वॉटर कॉन्सन्ट्रेशन। टँक ए मध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे, म्हणजे जास्त पाणी भरलेलं आहे। तर टँक बी मध्ये लो वॉटर कॉन्सन्ट्रेशन, पाण्याचं प्रमाण कसं आहे, कमी आहे। समजा आपण हा मधला कॉक ओपन केला तर काय होईल? टँक ए मधलं जे काय वॉटर आहे ते या दिशेने फ्लो व्हायला सुरुवात होईल आणि टँक बी मध्ये जिकडे वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, लो आहे, तिकडे पाणी डिस्पर्स व्हायला सुरुवात होईल। म्हणजे या एक्झाम्पल वरून तुमच्या काय लक्षात येते? आता या ठिकाणी वॉटर मॉलिक्युल्स आहे, मग या वॉटर मॉलिक्युल्स टँक ए मध्ये जे काय वॉटर मॉलिक्युल्स आहेत या वॉटर मॉलिक्युल्स न टँक बी मध्ये वॉटर मॉलिक्युल्स कसे आहे, कमी आहे। म्हणजे हाय रिजन कडून या रिजन मध्ये पण वॉटर मॉलिक्युल आहे आणि या रिजन मध्ये पण वॉटर मॉलिक्युल्स आहे, पण या रिजन मध्ये वॉटर मॉलिक्युलचं प्रमाण कसं आहे, जास्त आहे आणि या रिजन मध्ये वॉटर मॉलिक्युलचं प्रमाण कसं आहे, कमी आहे। मग या ठिकाणी काय होत आहे? द वॉटर मॉलिक्यूल स्टार्ट मूव्हिंग फ्रॉम रिजन ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन टू द रिजन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन आणि यालाच मग आपण काय म्हणतो, डिफ्युजन असं आपण म्हणतो। मग द मूवमेंट ऑफ आयन ॲटम मॉलिक्यूल फ्रॉम रिजन ऑफ देअर हाय कॉन्सन्ट्रेशन टू रिजन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन इज कॉल्ड ॲज ए डिफ्युजन। विद्यार्थी मित्रांनो, मग आता ही जी काय मूवमेंट होत आहे म्हणजे रिजन ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन टू द रिजन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन कडे ही जी काय आयन ॲटम मॉलिक्यूल यांची जी काय मूवमेंट होत आहे, मग हे मूवमेंट कशामुळे होत आहे, यासाठी काय रिस्पॉन्सिबल आहे? these movement due to the kinetic energy of molecules। मग आता या ठिकाणी बघा, या टँक ए मधले वॉटर मॉलिक्यूल टँक बी मध्ये गेले, मग या टँक ए मध्ये जेवढे काय वॉटर मॉलिक्युल्स आहेत या वॉटर मॉलिक्युल जवळ स्वतःची कायनेटिक एनर्जी आहे, गतीज ऊर्जा आहे, ज्याच्यामुळे त्यांना गती मिळाली। त्यामुळे काय तर दिस मूवमेंट ड्यू टू दी कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्यूल। मग इथल्या या ठिकाणी वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, म्हणजे या ठिकाणी वॉटरचे मॉलिक्यूल जास्त आहे, मग या प्रत्येक वॉटर मॉलिक्यूल जवळ स्वतःची कायनेटिक एनर्जी आहे, त्यामुळे ते हाय रिजन कडून लो रिजन कडे मूवमेंट करतात। दिस इज मूवमेंट बिकॉज ऑफ कायनेटिक एनर्जी। डिफ्युजन कंटिन्यूज टिल इक्विलिब्रियम रीच। मग आता हे डिफ्युजन ची प्रोसेस
किती काळ सुरू राहते. मग आता या ठिकाणी बघा हेच एक्झाम्पल आपण पुन्हा घेऊ. आता टँक ए मध्ये वॉटर कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं, टँक बी मध्ये वॉटर कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. खाली हेच डायग्राम पुन्हा मी काढलेले आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर टँक ए मधली लेवल आणि टँक बी मधली वॉटर लेवल कशी झालेली आहे, इक्वल झालेली आहे. ज्यावेळेस दोन्ही बाजूचे हे जे काय मॉलिक्युल्स आहे, मॉलिक्युल सेम आहे. या ठिकाणी पण वॉटर मॉलिक्युल आहे, या ठिकाणी पण वॉटर मॉलिक्युल आलेले आहे. पण आता कंडिशन वेगळी आहे. दोन्ही कडली लेवल इक्वल झालेली आहे. ज्यावेळेस दोन्ही बाजूची दोन्ही रिजन मधली लेवल इक्वल पोझिशन मध्ये असते त्यावेळेस डिफ्युजन बिकम्स स्टॉप. म्हणजे डिफ्युजन कंटिन्यूस स्टील इक्विलिब्रियम. ज्यावेळेस दोन्ही रिजन मधली लेवल सेम होणार नाही, इक्वल होणार नाही, तोपर्यंत डिफ्युजन सुरू राहते. वॉटर पास इनटू सेल बाय डिफ्युजन थ्रू फ्रीली परमिएबल सेल वॉल. बघा विद्यार्थी मित्रांनो, मग आता रूट हेअर मध्ये जे काय सेल आहे, मग त्या सेल मध्ये जे काय पाणी येणार आहे ते सुद्धा कोण्या प्रोसेसने येणार आहे, डिफ्युजन या पद्धतीनेच येते. मग बघा वॉटर पास इनटू सेल बाय डिफ्युजन थ्रू फ्रीली परमिएबल सेल वॉल. मग आता जे रूट हेअर आहे, रूट हेअर मधल्या जे सेल्स आहे ते सॉइल मधून पाणी ऍब्झॉर्ब करतात. मग आता हे रूट हेअर मधली सेल आहे, मग रूट हेअरच्या आजूबाजूला पाण्याचं प्रमाण कसं आहे, जास्त आहे. मग रूट हेअर ही रूट हेअर सेल आहे. मग या रूट हेअर सेलच्या बाहेरच्या बाजूने पाण्याचं प्रमाण कसं आहे, जास्त आहे. हा H2O कॉन्सन्ट्रेशन. आणि सेल मध्ये पाण्याचं प्रमाण कसं आहे, कमी आहे, लो H2O कॉन्सन्ट्रेशन आहे. मग या ठिकाणी काय होईल, मग या ठिकाणी सेम डिफ्युजन घडून येणार. डिफ्युजन म्हणजे काय, द मुवमेंट ऑफ वॉटर फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू दी लो कॉन्सन्ट्रेशन. मग आता या सेलच्या बाहेर वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, सेलमध्ये वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. म्हणजे हाय रिजन मधून लो रिजन मध्ये पाणी डिफ्यूज व्हायला सुरुवात होईल, डिस्पर्स व्हायला सुरुवात होईल. पण हे पाणी सेल मध्ये येत असताना हे कोणा थ्रू येणार आहे, सेल वॉल थ्रू येणार. आणि सेल वॉल कशी आहे, सेल वॉल इज अ फ्रीली परमिएबल. कशी आहे, फ्रीली परमिएबल. म्हणजे ती कोणत्यालाही परमिशन आतमध्ये यायला देते. म्हणजे पाणी सेलच्या आतमध्ये एंटर होण्यामध्ये ती काय देते, अलाव देते, परवानगी त्याला देते. नंतर नेक्स्ट वॉटर नाउ इंटरफेस ऑफ सेल वॉल अँड प्लाझ्मा मेम्ब्रेन. मग आता बाहेर वॉटरचं प्रमाण जास्त आहे, सेलमध्ये वॉटरचं प्रमाण कमी आहे. मग वॉटर सेलच्या आतमध्ये डिफ्यूज व्हायला सुरुवात झाली. मग हे वॉटर सेलच्या आतमध्ये डिफ्यूज होत असताना हे सेल वॉल मधून येणार आहे, फ्रीली परमिएबल सेल वॉल मधून येणार आहे. आणि सेल वॉल मधून हे पाणी आल्यानंतर धिस वॉटर बिकम इन द इंटरफेस ऑफ सेल वॉल अँड प्लाझ्मा मेम्ब्रेन. मग हे वॉटर कुठे येऊन जमा होणार आहे, सेल वॉल. दिस इज प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड दिस इज सेल वॉल. सेल वॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मध्ये जे काय स्पेस आहे त्या स्पेस मध्ये येऊन वॉटर हे काय होणार आहे, जमा होणार आहे. कारण प्लाझ्मा मेम्ब्रेन इज अ सिलेक्टिव्हली परमिएबल आहे आणि सेल वॉल ही फ्रीली परमिएबल आहे. मग प्लाझ्मा मेम्ब्रेन ज्या वेळेस गरज असेल तेव्हाच या पाण्याला आतमध्ये येऊ देणार, तोपर्यंत ते आतमध्ये येऊ देणार नाही. पण सेल वॉल ही फ्रीली परमिएबल आहे, त्यामुळे वॉटर जे काय आहे, वॉटर या पूर्ण सेल वॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मध्ये जे स्पेस आहे त्या स्पेस मध्ये येऊन जमा होते. डिफ्युजन रिझल्ट, डिफ्युजन प्रेशर. मग या डिफ्युजन मुळे काय होणार आहे, आता डिफ्युजन मीन्स हाय वॉटर कॉन्सन्ट्रेशन मधून लो वॉटर कॉन्सन्ट्रेशन मध्ये पाणी डिफ्यूज होत आहे. मग डिफ्युजन मुळे काय होणार, डिफ्युजन रिझल्ट डिफ्युजन प्रेशर. डिफ्युजन मुळे कोणता परिणाम आपल्याला पाहायला भेटणार आहे, तर डिफ्युजन प्रेशर आपल्याला पाहायला भेटणार आहे. मग डिफ्युजन प्रेशर म्हणजे काय, द मुवमेंट ऑफ वॉटर मॉलिक्यूल फ्रॉम हाय वॉटर कॉन्सन्ट्रेशन टू दी लो वॉटर कॉन्सन्ट्रेशन. मग या ठिकाणी पाण्याची मुवमेंट होत आहे. पण पाण्याची मुवमेंट कशी होत आहे, हाय वॉटर कॉन्सन्ट्रेशन टू दी लो वॉटर कॉन्सन्ट्रेशन. मग हे पाणी हाय वॉटर कॉन्सन्ट्रेशन मधून लो वॉटर कॉन्सन्ट्रेशन मध्ये येत असताना हे जे काय वॉटर मॉलिक्युल्स आहे, हे वॉटर मॉलिक्युल एक प्रेशर क्रिएट करतात, एक प्रेशर एक्झर्ट करतात, त्याला म्हणतात डिफ्युजिंग प्रेशर. कोणतं प्रेशर म्हणतो आपण, डिफ्युजन. वॉटर मॉलिक्युल हाय रिजन मधून लो रिजन मध्ये डिफ्यूज होत असताना, सेलच्या आतमध्ये एंटर होत असताना प्रेशर एक्झर्ट करतात, त्याला आपण म्हणतो डिफ्युजिंग प्रेशर. अँड डिफ्युजिंग प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी डिफ्युजिंग पार्टिकल. कोणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते, डिफ्युजिंग पार्टिकल. मग आता जेवढे काय वॉटर मॉलिक्यूल डिफ्यूज होत आहे, जेवढे वॉटर मॉलिक्यूल जास्तीत जास्त डिफ्यूज होतील तेवढं डिफ्युजन प्रेशर कसं राहील, जास्त राहील. म्हणजे डिफ्युजिंग पार्टिकल इन्क्रीज झाले, डिफ्युजन प्रेशर इन्क्रीज होईल.
डिफ्युजन पार्टिकल डिक्रीज झाले, डिफ्युजन प्रेशर सुद्धा काय होईल, डिक्रीज होईल. त्यालाच म्हणतो आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल. एक वाढला तर दुसरा वाढते आणि एक कमी झाला तर दुसराही कमी होते, याला म्हणतात डायरेक्टली प्रोपोर्शनल. विद्यार्थी मित्रांनो, डिफ्युजन म्हणजे काय तुम्हाला माहित आहे. द मुवमेंट ऑफ ॲटम, आयन, मॉलिक्यूल फ्रॉम देअर रिजन ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन टू द रिजन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन इज कॉल्ड ॲज ए डिफ्युजन. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत डिफ्युजन प्रेशर डेफिसिट, त्यालाच म्हणतात डीपीडी और सक्शन प्रेशर एसपी. तर आता आपण डिफ्युजन प्रेशर डेफिसिट कशाला म्हणायचं किंवा सक्शन प्रेशर कशाला म्हणायचं हे आता आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. डिफ्युजन प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट, that is pure water, more than diffusion pressure of solvent in a solution. विद्यार्थी मित्रांनो, या चॅप्टरचा प्रॉपर्टीज ऑफ वॉटर वर मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर त्या प्रॉपर्टीज ऑफ वॉटर मध्ये सोल्युशन कशाला म्हणायचं, सॉल्व्हंट कोणते आहे, सोल्यूट कोणते आहे, सोल्यूट कशाला म्हणायचं, सॉल्व्हंट कशाला म्हणायचं आणि सोल्युशन कसं फॉर्म होते याबद्दल मी पूर्ण इन्फॉर्मेशन त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तरी तुम्ही माझ्या बायोलॉजी विथ केचकर सर या युट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही प्रॉपर्टीज ऑफ वॉटर हा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, तिथे तुमची ती कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, डिफ्युजन प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट, दॅट इज प्युअर सॉल्व्हंट मीन्स सॉल्व्हंट म्हणजे आपण वॉटर घेऊ. द डिफ्युजन प्रेशर ऑफ प्युअर वॉटर more than the diffusion pressure of solvent in the solution. विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या. आता एक एक्झाम्पल इथे आहे. तर हा जो हे जे पहिलं तुम्हाला दिसत आहे, हे पहिले एक बीकर आहे. या बीकर मध्ये प्युअर सॉल्व्हंट आहे म्हणजे प्युअर वॉटर आहे आणि हे दुसरं जे बीकर आहे याच्यामध्ये वॉटर तर आहे पण वॉटर मध्ये सोल्यूट म्हणजे दुसरा एक सबस्टन्स काय झालेला आहे, मिक्स झालेला आहे. मग दिस इज नॉट प्युअर सॉल्व्हंट ऑर प्युअर वॉटर. मग आता या दोघांमध्ये जर कंपॅरिझन करायचं झालं तर डिफ्युजन प्रेशर कशाचं जास्त राहील, जर प्युअर सॉल्व्हंट असेल म्हणजे याच्यामध्ये सर्व वॉटर मॉलिक्यूल आहे, वॉटर प्युअर फॉर्म मध्ये आहे, तर दुसरं कुठलाही सबस्टन्स याच्यामध्ये मिक्स नाही आहे. मग जे प्युअर सॉल्व्हंट आहे, प्युअर वॉटर जे आहे याचं डिफ्युजन प्रेशर हे कसं राहील, मोर राहील. मोर म्हणजे जास्त राहणार आहे. डिफ्युजन प्रेशर जास्त राहणार आहे म्हणजे याच्यामध्ये जे काय पूर्ण वॉटर मॉलिक्यूल असल्यामुळे त्याच्यामध्ये पूर्ण प्युअर वॉटर असल्यामुळे सर्व मॉलिक्यूल वॉटरचेच आहे, त्याच्यामुळे यांचं जे डिफ्यूज होण्याचं जे काय प्रेशर आहे, डिफ्यूज म्हणजे हाय रिजन मधून लो रिजन मध्ये जाण्याचं जे काय प्रेशर आहे, मुवमेंट होतानाचे जे काय प्रेशर आहे, हे प्रेशर यांचं कसं राहणार आहे, जास्त राहणार आहे. म्हणजे प्युअर सॉल्व्हंट, प्युअर वॉटरचं जे काय जे प्युअर सॉल्व्हंट असते त्याचं डिफ्युजिंग प्रेशर म्हणजे हाय रिजन मधून लो रिजन मध्ये मुवमेंट करताना त्यांचे जे काय प्युअर सॉल्व्हंट किंवा प्युअर वॉटरचे जे काय मॉलिक्यूल आहे याचं प्रेशर कसं राहील, जास्त राहील. डिफ्युजन प्रेशर जास्त राहणार आहे. अदर द डिफ्युजन प्रेशर ऑफ द सॉल्व्हंट इन द सोल्युशन. आता इथं फक्त सॉल्व्हंट आहे पण आता इथं सॉल्व्हंट इन द सोल्युशन का म्हटलं, द डिफ्युजन प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इन द सोल्युशन. डिफ्युजन प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट, या प्युअर सॉल्व्हंटचं जे डिफ्युजन प्रेशर आहे म्हणजे हाय रिजन मधून लो रिजन मध्ये जाणारे जे काय पार्टिकल, डिफ्युजिंग पार्टिकल जे काय प्रेशर एक्झर्ट करणार आहे ते प्युअर वॉटर किंवा प्युअर सॉल्व्हंटचे पार्टिकल जास्त प्रेशर एक्झर्ट करणार आहे. पण डिफ्युजन प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इन द सोल्युशन, हे सॉल्व्हंट इन द सोल्युशन, सोल्युशन मध्ये जे काय सॉल्व्हंट आहे त्या सॉल्व्हंटचं डिफ्युजन प्रेशर कसं राहणार आहे, कमी राहणार आहे प्युअर सॉल्व्हंट पेक्षा. तर बघा आता इकडे लक्ष द्या, हे प्युअर सॉल्व्हंट आहे याचं डिफ्युजन प्रेशर जास्त राहील. आता या ठिकाणी पण सॉल्व्हंट आहे पण या ठिकाणी सॉल्व्हंट वॉटर आहे पण या वॉटर मध्ये काहीतरी मिक्स झालेलं आहे म्हणजे सोल्यूट. बघा या ठिकाणी जे मोठे मोठे पार्टिकल दिसते हे तुम्हाला दुसऱ्या सबस्टन्सचे आहे आणि हे बाकी स्मॉल पार्टिकल्स आहे हे वॉटरचे आहे. म्हणजे याच्यामध्ये वॉटर तर आहे पण सोबत दुसरे सबस्टन्स सुद्धा त्या वॉटर मध्ये मिक्स झालेले आहे म्हणजे ते प्युअर वॉटर नाही आहे.
मग आता इथं प्युअर वॉटर नाही आहे, पण वॉटरला आपण सॉल्व्हंट म्हटलेलं आहे आणि जे दुसरे सबस्टन्स या वॉटरमध्ये मिक्स झालेले आहे त्याला आपण सोल्यूट म्हटलेलं आहे. आणि सॉल्व्हंट आणि सोल्यूट ज्यावेळेस एकमेकांमध्ये मिक्स होतात त्यावेळेस सोल्युशन तयार होते. मग आता या सोल्युशन मधलं जे काय सॉल्व्हंट आहे बघा, आता इथे हे सोल्युशन तयार झालेलं आहे कारण सॉल्व्हंट आणि सोल्यूट दोन्ही मिक्स आहे, मग सोल्युशन तयार झालेलं आहे. मग या सोल्युशन मधलं जे सॉल्व्हंट आहे हे प्युअर आहे का? नाही आहे. या सोल्युशन मधलं जे वॉटर आहे ते प्युअर नाही आहे. प्युअर का नाही आहे? कारण त्याच्यामध्ये दुसरे अदर सबस्टन्स सोल्यूट मिक्स झालेले आहे. मग हे प्युअर आहे, हे प्युअर नाही आहे. मग प्युअर जे काय वॉटर आहे तर जे प्युअर सॉल्व्हंट आहे याचं डिफ्युजन प्रेशर जास्त राहील, तर या सोल्युशन मधलं जे सॉल्व्हंट आहे याचं डिफ्युजन प्रेशर कमी राहील कारण हे प्युअर नाही आहे, कारण याच्यामध्ये अदर दुसरे सबस्टन्स मिक्स झालेले आहे. म्हणजे त्या एक्झाम्पल वरून काय लक्षात येते, द डिफ्युजन प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट इज मोर दॅन द डिफ्युजन प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इन द सोल्युशन. सोल्युशन मधलं जे काय सॉल्व्हंट आहे याच्यापेक्षा प्युअर सॉल्व्हंटचं डिफ्युजन प्रेशर जास्त असते, कारण सोल्युशन मधलं जे सॉल्व्हंट आहे ते प्युअर नाही आहे, त्याच्यामध्ये अदर सबस्टन्स मिक्स झालेले आहे. मग आता डिफ्युजन प्रेशर डेफिसिट और सक्शन प्रेशर कशाला म्हणायचं? The difference between diffusion pressure of pure solvent and solvent in solution is called as a DPD, diffusion pressure deficit or suction pressure. मग आता या दोघांमधला डिफरन्स, आता डीपीडी डिफ्युजन प्रेशर डेफिसिट कशाला म्हणायचं किंवा सक्शन प्रेशर कशाला म्हणायचं? द डिफरन्स बिटवीन, दोघांमधला डिफरन्स फरक, द डिफरन्स बिटवीन diffusion pressure of pure solvent and diffusion pressure of solvent in the solution. मग प्युअर सॉल्व्हंट आणि सॉल्व्हंट इन सोल्युशन, या सोल्युशन मधला सॉल्व्हंट आणि प्युअर सॉल्व्हंट यांच्यामधला जो काय डिफरन्स आहे, याच्यामधला जो काय फरक आहे त्याला आपण म्हणतो डिफ्युजन प्रेशर डेफिसिट किंवा सक्शन प्रेशर असं आपण त्याला म्हणतो. कशाला म्हणायचं? द डिफरन्स बिटवीन प्युअर सॉल्व्हंट अँड सॉल्व्हंट इन सोल्युशन, त्याला म्हणतो आपण डिफ्युजन प्रेशर डेफिसिट और सक्शन प्रेशर. द डिफ्युजन प्रेशर डेफिसिट और सक्शन प्रेशर, दिस टर्म कॉइन्ड बाय B.S. मेयर इन 1938. 1938 मध्ये B.S. मेयरने ही टर्म डिफ्युजन प्रेशर डेफिसिट ही काय केलेली आहे? कॉइन केलेली आहे. Nowadays water potential term used for DPD, सध्याच्या चालू आता प्रेझेंट मध्ये डीपीडी साठी वॉटर पोटेन्शियल म्हणून टर्म यूज केला जाते. म्हणजे डीपीडीलाच वॉटर पोटेन्शियल, पाण्याची जे क्षमता आहे, ताकद आहे, हे डीपीडीच्या जागी आता सध्याच्या काळामध्ये त्याला वॉटर पोटेन्शियल या नावाने ओळखले जाते. डीपीडी ऑल्सो कॉल्ड थर्स्ट ऑफ द सेल. डीपीडीला थर्स्ट ऑफ दी सेल, थर्स्ट म्हणजे तहान, जी सेल आहे, सेलची जी काय तहान आहे, सेलला जी काय तहान आहे, पाण्याची तहान आहे, ती तहान म्हणून कोणाला ओळखले जाते? या डीपीडी. डीपीडी सेलचा डीपीडी जास्त आहे म्हणजे सेलला खूप पाण्याची गरज आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे डीपीडी ऑल्सो कॉल्ड थर्स्ट ऑफ दी सेल, सो इट ऍब्सॉर्ब वॉटर फ्रॉम दी सराउंडिंग. आणि सेलचा डीपीडी जास्त असेल तर सेल सराउंडिंग मधून पाणी काय करते? ऍब्सॉर्ब करते. Water around the cell has more diffusion pressure than the cell sap. आता सेल सॅप म्हणजे काय? ही सेल आहे, बघा. वॉटर अराउंड द सेल हॅज मोर डिफ्युजन प्रेशर. मग आता ही समजून घ्या, रूट सेल आहे, रूट मधली एक सेल आहे. मग या सेलच्या बाजूने सराउंडिंग मध्ये वॉटर कसं आहे? हाय वॉटर. वॉटरचं प्रमाण कसं आहे? सेलच्या आजूबाजूने वॉटरचं प्रमाण कसं आहे? जास्त आहे. वॉटर अराउंड दी सेल हॅज मोर डिफ्युजन प्रेशर. सेलच्या आजूबाजूला वॉटरचं प्रमाण जास्त असल्यामुळं वॉटरचं डिफ्युजन प्रेशर सेलच्या बाहेर कसं आहे? जास्त आहे. दॅन सेल सॅप. सेल सॅप म्हणजे हा सेलचा जो मधला पोर्शन आहे, हा जो सायटोप्लाझमचा एरिया त्याला आपण सेल सॅप असं आपण म्हणतो. मग या सायटोप्लाझम मधल्यापेक्षा बाहेर सेलच्या बाहेर वॉटर कसं आहे? जास्त आहे. आणि सेल सॅप मध्ये वॉटर कसं आहे? कमी आहे. ड्यू टू धिस वॉटर एंटर्स इनटू सेल बाय द डिफ्युजन. आणि सेलच्या बाहेर वॉटरचं प्रमाण जास्त असल्यामुळे वॉटरचं डिफ्युजन प्रेशर सेलच्या बाहेर जास्त आहे. कुठलं? सेल सॅप पेक्षा. सेल सॅप म्हणजे हा सेलच्या आतमधला जो सायटोप्लाझमचा भाग आहे त्याला आपण सेल सॅप म्हणतो.
मग इथं वॉटरचं प्रमाण कमी आहे, बाहेर वॉटरचं प्रमाण कसं आहे, जास्त आहे. सो वॉटर एंटर्स इनटू दी सेल बाय डिफ्युजन, आणि त्याच्यामुळेच वॉटर सेल मध्ये काय होते, डिफ्यूज होते. आता पाहू आपण सिग्निफिकन्स ऑफ डिफ्युजन. आता डिफ्युजनचे फायदे काय. इन प्लांट्स ऍब्सॉर्ब वॉटर अँड मिनरल्स. डिफ्युजनच्या मदतीमुळे प्लांट्स जे सॉइल मधून वॉटर आणि मिनरल चांगल्या पद्धतीने ऍब्सॉर्ब करू शकतो. कंडक्शन ऑफ वॉटर अगेन्स्ट ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट, गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने पाणी वर खेचण्याचं काम कोणामुळे होते, बिकॉज ऑफ डिफ्युजन मुळे होते. एक्सचेंज ऑफ गॅसेस. गॅसेसचे जे एक्सचेंज आहे ते सुद्धा विथ द हेल्प ऑफ डिफ्युजन. अँड ट्रान्सपोर्ट अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ फूड. फूडचं ट्रान्सपोर्ट करणे, प्रत्येक पार्टला फूड ट्रान्सपोर्ट करत जाणे आणि सोबतच त्याला डिस्ट्रीब्यूट करणे, त्याचं पद्धतशीर व्यवस्थित प्रत्येक पार्ट पर्यंत ते पोहोचवण्याचं काम कोणाच्या मदतीने होते, डिफ्युजनच्या मदतीने होते. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं हा आपला डिफ्युजनचा पार्ट संपलेला आहे. डिफ्युजन परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे. तर हे डिफ्युजन वरील व्हिडिओ फार छान पद्धतीने बघा आणि याच्यावरून नोट्स तुम्ही तयार करा.